नमस्कार. लोहारा तालुक्यातील सर्व नागरिकांना माझा सप्रेम नमस्कार. मी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत मागील काही काळात महसूल विभागाची सेवा आपल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रकारचे GR आलेले आहेत. त्यातील एक GR 18 फेब्रुवारी 2026 रोजी आलेला आहे. या GR नुसार प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर राबवण्यात येणार आहे. तरी लोहारा तालुक्यातील आपल्या 4ही मंडळामध्ये सदर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. धानोरी मंडळामध्ये 7/3/2026, माकणी मंडळात 14/3/2026, जेवळी मंडळात 10/4/2026 आणि लोहारा मंडळात 8/5/2026. तर या 4ही मंडळात अशा पद्धतीने महाराजस्व अभियानाची शिबिरे घेण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये महाराष्ट्र शासनाची महसूल विभागामार्फत ज्या सेवा तहसील स्तरावर देण्यात येतात त्याच सेवा आपल्याला महसूल मंडळ स्तरावर राबवून देण्यात येणार आहेत. काही दिवसात जे निर्णय घेतले त्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय होता की NA टॅक्स किंवा NA ची सनद आहे ती रद्द केली आहे. त्यानुसार NAच्या ज्या तरतुदी बदलल्या आहेत, अकृषिक ज्या तरतुदी आहेत त्या बदललेल्या आहेत, त्याची जी माहिती असेल तर ती या शिबिराच्या ठिकाणी आपल्या सर्वांना देण्यात येणार आहे. एखाद्या क्षेत्राचा अकृषिक वापर करायचा असेल तर फक्त एकदाच प्रीमियम भरून आपल्याला अकृषिक वापर करता येणार आहे. तर त्याबाबतची माहिती मंडळ स्तरावर आपल्याला देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आपले जे काही प्रलंबित फेरफार आहेत त्या फेरफार निकाली काढण्याची व्यवस्था तिथे केलेली आहे. त्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल, विविध समजा एखाद्याने राजपत्रानुसार बदल केले असेल किंवा काही नावात बदल असेल किंवा इतर कोणतेही शेरे असतील तर जिवंत 7/12 अंतर्गत ते शेरे कमी करून त्या बाबतीच्या तरतुदी करण्याची सेवा तिथं दिली जाणार आहे. त्यानंतर विविध प्रकारचे जे प्रमाणपत्र असतात, उत्पन्न प्रमाणपत्र असेल, जातीचं प्रमाणपत्र असेल, EWS प्रमाणपत्र असेल, वय अधिवास प्रमाणपत्र असेल, तर या बाबतीतही प्रमाणपत्राचे विविध प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येणार आहे. भूसंपादन किंवा अकृषिक झालेले जे जमिनी आहेत त्यांचे कजाबाप करून त्याचे वेगळे 7/12 कमी जास्त पत्रक तयार करण्याबाबतीतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नवीन शिधापत्रिका किंवा दुय्यम शिधापत्रिका यांचे अर्ज स्वीकारले जातील. तसेच शिधापत्रिकेतील नाव कमी करणे किंवा वाढवणे याबाबतीतही अर्ज त्या ठिकाणी एक खिडकीद्वारे स्वीकारले जातील. ॲग्रिस्टॅग आणि PM किसान योजनेची नोंदणी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅग काढायचे राहिले असतील, ॲग्रिस्टॅग ID काढायचे राहिले असतील त्यांनीही त्या ठिकाणी ॲग्रिस्टॅग ID CSA केंद्रामार्फत कॅम्प लावण्यात येणार आहे. शिबिरस्थळी तरी ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅग काढायचे बाकी असेल त्यांनीही त्या ॲग्रिस्टॅगचे ID काढून घ्यायचे असेल. तसेच संजय गांधी योजना किंवा इंदिरा गांधी योजना जे लाभ बैठकीचे लाभ ज्या लाभार्थ्यांचे मंजूर झालेले आहेत त्यांचेही आदेश त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज असतील तर तेही त्या ठिकाणी स्वीकारले जातील. मागील वर्षी महसूल विभागामार्फत शेतपानंद रस्त्यांबाबतचे बरेच GR आले आहेत. त्यातीलच एक GR म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते पांदन रस्ते योजना. या योजनेबाबतही माहिती त्या ठिकाणी दिली जाईल आणि त्याची कारवाई केली जाईल. भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 जमीन करण्याबाबतची जर काही प्रकरणं असतील त्याबाबतही अर्जदारांना त्या ठिकाणी अर्जाचे अर्ज स्वीकारले जातील. तुकडेबंदी कायद्याची जी सुधारणा झाली आहे त्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येईल. 15 ते 16 सेवा या शिबिरस्थळी सर्वांना देण्यात येणार आहे. तरी सर्व तालुक्यातील सर्व नागरिकांनी मंडळात येणाऱ्या शिबिराला हजर राहून या ठिकाणी आपल्या प्रश्नांचं किंवा आपल्या समस्यांचं समाधान करून घ्यायचं आहे आणि सर्वांनी या शिबिरात सहभागी व्हायचं आहे असं मी तालुका प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करत आहे.